भंडारा शहराचा श्वास गुदमरतोय। आम्ही असं काय म्हणतो याला कारण म्हणजे शहरात खासगी रुग्णालय आहेत, मात्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहने पार्क करावी लागत आहे, मात्र नगर परिषदेचे याकडे लक्ष नाही। भंडारा शहरात 60 पेक्षा अधिक खासगी रुग्णालय आहेत। प्रत्येक रुग्णालयात बांधकाम करताना इमारत पार्किंगची व्यवस्था नकाशामध्ये दाखविल्यानंतर नगर परिषदेकडून बांधकामाची एनओसी दिली जाते, मात्र नकाशा वेगळा सादर केला जातो व बांधकाम नियमांना धाब्यावर बसवून केला जातो। एकदा नगर परिषदेकडून बांधकामाची परवानगी मिळाली की रुग्णालय बांधकाम करणारे नियमांना डावलून वाटेल तसे बांधकाम करतात। इतकेच नाही तर बांधकाम सुरू असताना नगर परिषद अधिकाऱ्यांना नियमबाह्य बांधकाम दिसलं तरी त्यावर कारवाई केली जात नाही। अधिकाऱ्यांना आर्थिक देवाण करून नियमांची पायदळी तोडवली जाते। याचा त्रास रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण तसेच नातेवाईकांना होतो। रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहने उभी ठेवल्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना देखील याचा त्रास सहन करावा लागते। मात्र शहरात पोलिसांच्या डोळ्यासमोर रस्त्यावर वाहने उभी ठेवली जातात, मात्र यावर कारवाई केली जात नाही। भंडारा शहरामध्ये बरेचसे जे हॉस्पिटल आहे रोडच्या लगत आहेत, त्यांना कुठलीही पार्किंगची व्यवस्था नाही। त्याचं काय नेमकी कारवाई करण्यात येणार आहे आणि आपल्याकडून त्यांनी परवानगीची माहिती घेतली पार्किंग? हे बघा, जेव्हा आपल्याकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज येतो आणि खास करून हॉस्पिटल कमर्शियल बांधकाम परवानगी असेल तर आपण सगळे नॉर्म्स बघूनच देतो। मॅप आपल्याकडून जो सँक्शन होतो त्यामध्ये तर पार्किंगची जागा संबंधितांनी सोडलेलीच असते, परंतु जसं आपण म्हणताय काही ठिकाणी असं होऊ शकते की बा मॅपमध्ये पार्किंगची व्यवस्था दाखवलेली आहे परंतु स्पॉटवर नाही आहे, तर मी टाउन प्लॅनिंग विभागाला आदेश देतो आहे, तसं 2 ते 3 दिवसामध्ये ते तसा अहवाल आपल्याला सादर करतील। नेमकी काय कारवाई करण्यात? हे बघा, आपल्याकडे जे बांधकाम परवानगी आपण देतो नगरपालिका क्षेत्रामध्ये ते 2 GR अंतर्गत देतो। एक UDPCR आहे आणि एक MRTP आहे। MRTPचा कलम 52, 53, 54 अंतर्गत प्रत्येक हॉस्पिटल किंवा प्रत्येक कमर्शियल प्रतिष्ठान जे आहे त्यांनी पार्किंगची व्यवस्था सोडायला पाहिजे। UDPCRचं चॅप्टर 8 असं म्हणतो की प्रत्येक हॉस्पिटलने जर तो 10 बेडचा हॉस्पिटल असेल तर किमान 3 कार आणि 10 छोट्या गाड्या स्कूटर्स तिथं बसू शकल्या पाहिजे, एवढी पार्किंगची व्यवस्था त्याने सोडायला पाहिजे। जर ही व्यवस्था नसेल आपल्या म्हणण्याप्रमाणे आणि आम्ही पण सर्वे करतो तर आपण नक्की संबंधित जे हॉस्पिटल्स आहे त्यांच्यावर MRTP अंतर्गत कारवाई करू।